नमस्कार मंडळी. आज कॅम्पचा लास्ट दिवस होतो. लास्ट दिवस म्हणजे एक्झामचा दिवस. गाडी घेतलो आणि वाटेक गेलो. मित्र पुढे 80 वाटेक गेले कारण त्यांना आज लेट झालेला आणि एक्झाम होती. हयलं होतं थोडं टाइमपास केल्याने एक्झामचा ह्यो नॉलेज त्यांना देत होतो जरा. एक्झाम कशी करायची, कसे सोडवायचे, कसा काय करायचा सगळं सांगितलं ना ते का. आणि आम्ही एक्झाम देऊन परत रिटर्न जेवसाठी येलो. पहिली आपली लेखी एक्झाम होती, नंतर प्रॅक्टिकल असा. मस्त की जेवले. आजचा लास्ट दिवस होता, सगळे एकत्र बसून जेवतो. कारण उद्यापासून कोण खय जात सांगता येत नाही. जरा जेवण झाल्यावर जरा गजाली केल्याने सगळ्यांनी आणि हेंका मी नॉटचो एक व्हिडिओ काढत होते कशा ग्रुपवर टाकूसाठी आणि पोस्ट पण करू भेटलो असतो. आणि पण ह्यो भाई मी का मधीच व्हिडिओ काय करू देत नव्हतो, मधना फिरत होतो. दोनदा तीनदा काढले तरी काय देत नव्हतो. नंतर आम्ही प्रॅक्टिकल केलं आणि दररोजचं याचं काम घरात जाताना पायात बँडेज बांधल्या आणि रेनकोट वगैरे घातलं सगळ्यांनी. कोकणात सध्या पावसाचे दिवस यांनी आरड घालत होते कारण लास्ट दिवस होतो, उद्या काय भेटणार नाही कोण. मग आम्ही वाटे गेलो आणि दररोज ह्यो मित्र माझ्या पाठी आदेश दुसऱ्या गाडीवर असतात, पण आज म्हणालो उद्यापासून तुम्हाला भेटतच नाही म्हणून आम्ही एकाच गाडीवर बसाया. आणि फायनली आम्ही कणकवली दिलो. कणकवली दिल्या रोजचा कामचा चाय पिना कोकणात सगळे चाय लवर यांका आज बाय बाय करून, कारण उद्यापासून आम्ही भेटायचो नाही. कारण आजचं कणकवलीतलं माझं पण लास्ट दिवस होतो कारण आम्ही मुंबईत चाललो. बॅग घेऊन थेट आम्ही मुंबईच्या दिशेने वाटेक लागलाय. मित्र माका सोडू येत होतो कणकवली रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनला गेल्यावर असा वाटत होता की पाटणा एकच गावाचा आवाज येणार होतो, परत कधी येणार काय सांगायचं. आता सुट्टी भेटत तेव्हा कधी गणपती योग भेटत नाही, तर आता मध्ये कधी नाही. थेट मग त्यांना रेल्वे स्टेशनला सोडल्या. मी रेल्वे स्टेशनला येलोय ते सगळे आपली बोजा भरून जात होते, कारण मुंबईत नेताना चाय बिस्किट घेऊन येतात पण जाताना गावगाडनं सगळ्या घेऊन जातात. तिकीट काढू गेलंय, तिकीट काढलंय आणि म्हटलं आता वरती स्टेशनला जाऊया. कारण आज मला लवकरच्या ट्रेनने जायचं होता, कारण पुणे एसएफ ट्रेन भेटणार होती मला. आणि ह्यो बाई गॅरेजच्या कामा सोडून गाडीची ट्रान्सफर करत होतो येऊन. कणकुली बघा एकच नंबर दिसत होती. पण आता संध्याकाळी जरा गर्दी नव्हती कारण पुणे एसएफला जास्त गर्दी नसता, पुढे तुतारी कोकण कन्या वगैरे गर्दी असता. आणि पावसात ना ट्रेन इली मस्त की तेवढ्यातच पाऊस इलो, सगळेजण थांबलेले तेव्हा. आणि आम्ही फायनली कणकवली सोडलो. आता परत कधी येऊ भेटा सुट्टी भेटात काय सांगू शकत नाही. ट्रेनमध्ये इले आतमध्ये तर गर्दी कमी होती कारण पुणे एसएफला जास्त नसतंच माणसा. मस्त की बसले बसले सगळे झोपलेले, आराम केलेले सगळ्यांनी. आणि फायनली आम्ही याच्यात दिलो रत्नागिरी, आणि रत्नागिरीचा वडापाव घेतलं खालो आणि रत्नागिरी सोडलं. आणि म्हटलं आता जाऊया थेट पनवेलला उतरायचा. पनवेलला उतरलो, सगळे बोजा बिजा घेऊन वाटेक लागत होते. आणि ही ट्रेन लवकर येता पुणे एसएफ 2 वाजता येऊन पनवेलला थांबलेली, सगळेजण झोपलेली. आणि फायनली 4 वाजता एक आवाज इलो को काय CSTची ट्रेन लागली. मग आम्ही याच्यात येऊन ट्रेनमध्ये बसले आणि थेट घाटकोपरला उतरले. आणि हे रिक्षावाले भाऊ वाट बघत होते, विचारत होते कोण कोण. आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.